जमिनीचा वाद, मारुती स्विफ्ट अंगावरच घातली. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खालुब्रे येथून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर येते. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर थेट मारुती स्विफ्ट कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेचं सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. फिर्यादी किरण बबन शिंदे आणि आरोपी खंडू बापू पवार आणि पोपट बापू पवार यांच्या जुन्या जमिनीच्या गटावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. हाच राग मनात धरून आरोपींनी किरण शिंदे यांचा काटा काढण्याचं नियोजन केलं. घटनेच्या दिवशी किरण शिंदे हे आपल्या कामावरून घराकडे पायी जात होते. ते आपल्या घराच्या जवळ पोहोचले असतानाच आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी शिंदे यांच्याशी सुरुवातीला शाब्दिक वाद घालण्यात आला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या मारुती स्विफ्ट कारचा वापर करून शिंदे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत भरधाव वेगानं कार शिंदे यांच्या दिशेनं वळवण्यात आली. मात्र सुदैवानं शिंदे यांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला उडी मारली, ज्यामुळे कार त्यांच्या अंगावरून न जाता शेजारून निघून गेली. या हल्ल्यात शिंदे थोडक्यात बचावले, तरी आरोपींचा हा हल्ला अत्यंत प्राणघातक असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट दिसतंय. या संपूर्ण घटनेचं थरारक फुटेज घटनास्थळावरच्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. या फुटेजमध्ये दिसतंय आरोपींची कार कशी अचानक वेगाने शिंदे यांच्या अंगावर येते आणि शिंदे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कशी धडपड करतात. हे फुटेज सोशल मीडियावर आणि पोलिसांकडे पोहोचल्यानंतर आरोपींचा क्रूर चेहरा समोर आला. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी खंडू बापू पवार आणि माजी व्हाईस चेअरमॅन पोपट बापू पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चाकण आणि महाळुंगे परिसरात जमिनीच्या वादातून होणारे हल्ले चिंतेचा विषय ठरत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसंच यापूर्वीही अशा प्रकारचे हल्ले करण्याचे प्रयत्न झाले होते का, याचाही तपास पोलीस करतायत. जमिनीचा वाद न्यायालयात किंवा सामोपचारानं सोडवण्याऐवजी अशा प्रकारे हिंसक वळण लागल्यानं प्रशासनानं या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आणि पुढची कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे. पुण्याहून शगुफ्ता शेख सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.